महापालिकांच्या महासंग्रामातली ही मोठी बातमी नाशिक महापालिकेतून डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते आज नाशिक दौऱ्यावर आहेत आणि खासदार अनिल देसाई, रवींद्र विर्लेकर आज या संदर्भातला आढावा बैठक घेणार आहेत। ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे नेते दिनकर पाटील, काँग्रेसचे शाहू खैरे, माजी महापौर यतीन वाघ यांचा महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला होता। याही ठिकाणी मोठं नाटक झालं होतं, राजकीय राडा झालेला होता। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता या संदर्भातली एक आढावा बैठक होणार आहे आणि स्थानिक पातळीवर होणाऱ्या महाविकास आघाडी संदर्भात या बैठकीमध्ये माहिती घेतली जाईल। योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून थेट आपल्या बरोबर जोडले गेले, जाणून घेऊया काय नेमक्या नाशिकमध्ये या संदर्भातल्या हालचाली सुरू आहेत। योगेश, महापालिकांच्या महासंग्रामात सगळ्यात मोठी घडामोड काल नाशिकमध्ये पाहायला मिळालेली होती। आता डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत, बैठक होणार आहे असं कळते। काय काय नेमकं आजच्या या बैठकांचं स्वरूप असेल, काय दौऱ्याचं स्वरूप असणार आहे? खरंच आहे, नाशिक आपण बघितलं, काल नाशिकमध्ये भाजप कार्यालयासमोर हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता। त्या संबंधातली जी बैठक आहे किंवा एकूणच नाशिक महापालिकेच्या विषयीची आढावा बैठक मुंबईमध्ये रंगते, तर दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये सुद्धा आज महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेची बैठक या ठिकाणी होणार आहे। यामध्ये अनिल देसाई आणि मिर्लेकर, रवींद्र मिर्लेकर हे दोन्ही या ठिकाणी आलेत। काय बैठक होणार आहे, कशाबद्दलची होणार आहे, आपल्यासोबत स्थानिक शिवसेनेचे नेते वसंत गीते आहेत। भाऊ, काय बैठक होणार आहे, नेमकी कशासाठी आलेत मिर्लेकर आणि एकूण डॅमेज कंट्रोल करण्यासाठीची ही तयारी आहे? नाही, डॅमेज कंट्रोल वगैरे हा काही विषय नाही, परंतु आता ही निवडणुकीची सगळी तयारी आहे आणि उद्या आदित्य ठाकरे नाशिकमध्ये येत आहे। आमचा एक मेळावा आहे। मिर्लेकर साहेब 2 दिवस अगोदर पण येऊन गेले, आमच्या काही मुलाखती घेऊन गेले, नंतर मग ते त्यांना कल्याण डोंबिवली होती। पण अनिल देसाई उद्या म्हणजे आज याच्यासाठीच येत आहेत। ही आमची जी तयारी आहे त्याच्यावर शेवटचा हात आमचा युतीचा फिरणार आहे। उद्या बैठक होणार आहे, त्यासाठी मंडळी येते। एकूणच महाविकास आघाडीमधल्या युतीच्या जागा वाटपाची काही चर्चा झाली का? आज याबद्दलचा काही निर्णय होऊ शकतो? नाही, खूप चांगल्या पद्धतीने आमची जागा वाटपाची चर्चा झाली आणि शेवटची बैठक आमची उद्या होईल, कारण आता मेळा संपला की आम्ही ती यादी फायनल करणार लगेच। हो, मी असं ऐकलंय की महाविकास आघाडीमध्ये अजूनही काही पक्ष येण्यासाठी इच्छुक आहेत, त्यातला काही एखादा महायुतीतला पक्ष पण काही तुमच्या चर्चेशी करतो आहे? नाही, नक्कीच येतोय ना। अजितदादा गटांचा काही माजी खासदार आहेत, त्यांनी पण आमच्याशी संपर्क साधला आहे आणि त्यांनी सांगितलं की आमची पण इच्छा तुमच्याबरोबर यायची आहे, आपण नाशिकमध्ये सगळे एकत्र येऊन लढू। मग आम्ही त्यांना तेच विचारलं की शरद पवार साहेबांशी चर्चा करा, आम्ही उद्धव साहेबांशी चर्चा करून आणि स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र आलंच पाहिजे, कारण या शहरामध्ये आपण राहतो, या शहराला आपण मोठं केलेलं आहे, त्यामुळे शहराचे प्रश्न आपल्याला माहिती आहे। वरचा काय निर्णय होईल तो होईल, पण स्थानिक पातळीवर सगळ्यांनी एकत्र राहावं अशीच आमचा प्रयत्न आहे। पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं अजित पवार आणि शरद पवार गट एकत्रितपणे लढण्याची तयारी करतोय, तसं नाशिकमध्ये होऊ शकतं? हो, होऊ शकतं ना। काँग्रेसचा एक इश्यू होता की काँग्रेस तुमच्याबरोबर यायला तयार नव्हती मनसे एकत्र आल्यामुळे, आता काँग्रेसचं बोलणं झालेलं आहे का? काँग्रेस कितपत सकारात्मक झाली? नाही, काल दिवसभर काँग्रेस आणि शरद पवार गटाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमचे पक्ष, आम्ही दिवसभर चर्चाच करतो। एकूणच महाविकास आघाडीमधलं जागा वाटप जे आहे ते या ठिकाणी होताना दिसतंय। आज निर्णायक स्वरूपामध्ये बैठकीमध्ये नेते पण आलेले आहेत, त्यांच्यासमोर हे सगळं फायनल होईल अशी परिस्थिती आहे। मात्र उल्लेखनीय हे आहे की अजित पवार गटसुद्धा आता शरद पवार गटासोबत म्हणजे राष्ट्रवादी गटासोबत महाविकास आघाडीमध्ये येऊ पाहतोय, हे उल्लेखनीय असं नाशिकमध्ये होताना दिसतंय। निश्चितच आता हे सगळं समीकरण कसं जोडलं जातं हे सुद्धा खूप बघावं लागणार आहे। योगेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेबद्दल। योगेश खरे आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।